व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज एक इंटरेस्टिंग व्लॉग आहे, इंटरेस्टिंग आणि स्पेशल. कारण की आज आपण अक्षयच्या बीस्ट जोडीला आपण व्हिडिओ काढणार आहेत आणि किती दिवसानंतर सगळे एकत्र आहेत. क्या बात आहे. झाड घ्यायला आलो. आम्ही असं जेट्टीवर आलेलो, काहीतरी काम होतं, पण तितक्यातच आपली जेट्टी आली. लेट्स सी, आपण ह्यात जाऊ, सगळं एक्सपिरियन्स घेऊ यात, पण तुम्हाला पण दाखवूया. माईक टेस्टिंग बोल काहीतरी. हॅलो 1 2 चालत ठीक आहे. यांचा आवाज नाही येणार. आता आपण दोघं बोलतो तर आपलाच आवाज. हे तर सांगितलंच नाही, लीलानी उपवास आहे, संकष्टीचा उपवास आहे. तर नॉनव्हेज तर सोडा, व्हेज पण नाही खात आहे तो. गणपती बाप्पा पाव द्या, लग्न होऊ दे भेंडी एकदाच. ते असं आहे ना, वेन यू हॅव ओनली वन माईट. कुठे गेला कॉन्टेक्स्ट देतो. इकडे होतं ते बिल्ड बाय मांडवी, ते गोवा. गोव्यावरनं नाव निघालं तर हा बोलला की लीलाला गोव्याचं सगळं माहिती आहे. मग मी बोललो सावंतवाडीच्या पुढे लीलाचा हिस्सा आहे, कारण की तो तिकडचा सिंगम आहे. मग साहेब बोलले वास्को ड गामा आहे. मजा नाही. लीला वास्को ड गामाचा वंशज आहे, पोर्चुगल ना. मी असं कट करतो आणि त्याच्यावर मडवी लिहितो, पाकिस्तानी सिंगर पण यायला. मग अक्षय, गाडी घेऊन किती महिने झाले? 1 महिना झाला जस्ट. कसं वाटतंय? चांगला एक्सपिरियन्स आहे. आताच मी कोल्हापूरची लॉंग ट्रिप करून आलो आणि चांगला एक्सपिरियन्स. स्टार्ट करूया आपण. काय गोष्टी आवडतात तुला टाटा नेक्सॉन मध्ये? माझी जी प्रिव्हियस गाडी होती स्विफ्ट, त्याच्यापेक्षा हिचा पिकअप आणि हँडलिंग इझी आहे. आणि माझं मेजर कन्सर्न, जसं मी बोललो की मेजर कन्सर्न माझं सेफ्टीसाठी मी गाडी घेतली आहे. तर भरपूर चांगले आहे. टाटा नेक्सॉन थोडी उंच आहे गाडी, तर हा जो व्ह्यू मिळतो तो एक चांगला आहे. त्याच्यानंतर 360 कॅमेरा जो दिला आहे तो पार्किंगसाठी, आमची बिल्डिंग एकदम कंजेस्टेड आहे पार्किंग, तर ती 360 कॅमेरा भरपूर हेल्प करतो. तर ह्या अशा गोष्टी आहेत. इन्फोटेनमेंट मस्त आहे, साऊंड सिस्टीम चांगली आहे आणि सीट्स पण कम्फर्टेबल आहेत. तर लॉंग जर्नी काय वाटत नाही. मोबाईलसाठी ॲक्च्युली त्यांनी अशी स्पेस ठेवली आहे मोबाईल ठेवायला, पण ह्याच्या आतमध्ये जर ओपन करून बघितलं आपण तर एवढी स्पेस आहे. तर ही स्पेस त्यांनी दिली आहे वॉलेट वगैरे ठेवायला. टाटाने ॲक्च्युली 3 मोड ह्याच्यात दिलेले आहेत, इकॉनॉमी, स्पोर्ट्स आणि सिटी. आता मला सांग अक्षय, अशा कुठच्या गोष्टी आहेत टाटा नेक्सॉन मध्ये ज्या तुला वाटतात, तुला आवडत नाही, किंवा तुला असं वाटतं की टाटाने हे चेंज करायला पाहिजे, आणि असं वाटतं की बॅकग्राऊंड मध्ये थांब रे, माझ्यासाठी नाही घेतली. ड्रायव्हिंग सेफ आहे ना, तू गाडी समोरून कोण येऊन तुमच्यावर ठोकतात ना, गाडी घेतली. आमच्या रिव्ह्यू मध्ये लगेच ऑडियन्स कमेंट पण येतात. अरे स्टॉप आता हे एकदम इंटरेस्टिंग आवडत नाही याच्यातलं. म्हणजे हे जे कंट्रोल, एसीचे जे कंट्रोल आहेत ना, ते टच कंट्रोल आहेत. तर बटन असते, फिजिकल कंट्रोल असते, तर थोडे इझी कन्व्हिनियंट झाले असते. टच म्हणजे मला पूर्ण फोकस करावं लागतं की हे बटन, ते मला थोडंसं वाटतं की ते टच कंट्रोल नसते तर बरं झालं. TPMS नाही आहे, टायर प्रेशर मॉनिटरिंग क्रिएटिव्हमध्ये, तर ते असतं तर ते अजून थोडं लॉंग जर्नीसाठी बरं पडतं. ते टायर चेक करत असतं. बाकी एक गोष्ट तर मला आत्ता एक्सपिरियन्स झाली जी मला टाटा नेक्सॉन मध्ये बिलकुल आवडली नाही, ती म्हणजे सॉकेट ना एवढ्या खालती दिलेत ना, इकडे ना हातच नाही जात आहे. हे बघा, माझं तो बोटच नाही घुसत आहे. थोडं स्पेस दिला असतं ना, तर हे गोष्टी एक आहे.
सापडली का एक नवीन फीचर माहित पडलं गाडीचा. गाडी अशी खड्ड्यात आपण सुसू तरी म्हणते सुसू. अरे आवाजच नाही येणार. आता आपण मी अंडी खड्ड्यात आला आला नाही ना तर काय माहित कधी. काहीतरी आहे. मी तर आपण आलोय वाडाच्या पुढे तिळसे या गावात. इकडे एक प्राचीन कालीन शिव मंदिर आहे. ते शिव मंदिरची माहिती लीला देईल. नाही माहिती. अरे लीला बोलला किती वेळ आलोय मी. मंदिरात दर्शनाला येतो मी, माहिती काढायला नाही येत. अरे असं कसं यार, आपल्याला थोडीफार हिस्ट्री माहिती असते ना. तुझा उपवास आहे आता, काहीतरी बोल जरा. त्याला महादेव बोलू शिव मंदिर आहे शंकराचं आहे एवढं बोललं तरी. मला जेवढा आयडिया आहे ना, इकडे काहीतरी देवमासा वगैरे दिसतं असं जेव्हा पाणी कमी होतो ना तेव्हा. ठीक आहे, आपण तिकडे पुजारीलाच विचारू हिस्ट्री काय. त्याचा पॉडकास्ट करायचा का. पुजारी लंच ब्रेक वर गेला असेल. आता आपण पोहोचलोय 2 वाजता. व्ह्यू दाखव प्रेक्षकांना. हा व्ह्यू दाखवतो तुम्हाला, तुम्ही बघा. तसं आपण ज्या मंदिरात आलंय, श्री क्षेत्र नंदिकेश्वर महादेव मंदिर, हे विरारपासून जसं बघायला गेलं तर 2 तासावर आहे. आम्हाला लागले 3-3.5 तास, कारण की आपण टाइमपास करत आलो. पण आहे बरंच आहे, जवळ आहे. आणि वाड्याच्या अगदी असं वाड्यापासनं तर 10 मिनिटावरच आहे. जास्त लांब पण नाही वाड्यापासनं. असं मंदिर आहे ना, शांत आहे एकदम, छोटंसं मंदिर आहे. आणि हे बघा पावसात असं होतंय. तरी आता पाऊस संपूर्ण म्हणजे कम्प्लिटली असं चालू नाही झाला, पण कसलं मध्येच आहे ना एकदम, असं नदी पात्राच्या मध्येच आहे एकदम. तुम्हाला मी दाखवतो देवमासे. चला, इकडून एवढं दिसत नाही, तिकडे होते त्या साईडला. हा, आपण चाललो आता देवमासा बघायला. हे बघा, कचरा जाम करतात रे आपल्या इकडे ना. तिकडे तेव्हा एक डस्टबिन वगैरे ठेवलंय त्यांनी. तेव्हा तिकडून नाही रे जायला. जा अक्षय जमवर. ते दोघं नाही येत तेव्हा तिथे जात चालले. एकाच व्लॉग मध्ये केवढं काय काय होतंय. गाडीचा व्लॉग, रिव्ह्यू व्लॉग, जर्नी पॉडकास्ट झाला एक आपला. पाणी पूर्ण. हा हा हा, बढिया है. चला. अरे अक्षय तिकडे गेला.